शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी ती वाहतूक पोलिसांना पार पाडावी लागत असल्याचं पाहायला मिळालं। मध्यवर्ती बस स्थानकासमोरील धोकादायक खड्ड्याबाबत अनेक दिवस मनपाकडे तक्रारी करूनही दखल न घेतल्याने अखेर नागरिकांच्या जीविताची काळजी घेत वाहतूक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी स्वतः पुढाकार घेत हा खड्डा पुरला आहे। मध्यवर्ती बस स्थानकासमोर गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता। दररोज हजारो एसटी आणि खासगी वाहने या मार्गावरून जातात। या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार पडून अपघात होण्याची शक्यता होती। सामाजिक कार्यकर्ते रशीद शेख यांनी या खड्ड्यांबाबत वारंवार महापालिकेकडे लेखी आणि तोंडी पाठपुरावा केला, मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस कारवाई झाली नाही। शेवटी जीवितहानी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी सामाजिक कार्यकर्ते रशीद शेख यांच्या सहकार्याने स्वतः रस्त्यावरती उतरून खड्ड्यात खडी आणि माती टाकून तात्पुरती दुरुस्ती केली। या कामाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। वाहतूक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप म्हणालेत की आमचं काम वाहतूक सुरळीत ठेवणं आहे, पण हा खड्डा इतका धोकादायक होता की कोणताही मोठा अपघात होऊ शकला असता। मनपाकडून उत्तर मिळत नव्हतं, म्हणून तात्पुरती का होईना पण दुरुस्ती करणं गरजेचं होतं। रशीद शेख यांनी यासाठी खूप मदत केली। नागरिकांनी पोलिसांच्या या कामाचं कौतुक केलं। पोलिसांनी कायद्याबरोबरच माणुसकीही दाखवली, पण मूळ प्रश्न हा आहे की रस्ते दुरुस्तीचं काम पोलिसांनी करायचं का, अशी विचारणा नागरिक करत आहे। जबाबदारी महापालिकेची असताना ती पार पाडण्यासाठी पोलिसांना पुढे यावं लागतं। त्यामुळे प्रशासनाच्या गालथान कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आता मनपाने या ठिकाणी कायमस्वरूपी डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांनी केली आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, शहर वाहतूक शाखा 2. सुदेशच्या समोर बऱ्याच दिवसापासून इथं मोठा खड्डा झाला होता। त्या डिवायडरमध्ये पाण्याचं लिकेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येतं आहे आणि त्या पाण्यामुळे रस्त्यात खड्डा पडला होता। बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो, महानगरपालिकेला पण संपर्क केला, मी काम करून बघितलं, पण ते पाणीचं लिकेज त्यांना शोधता नाही आल्यामुळं तसंच होतं, ते खड्डा वाढत चालला होता। त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप जाम होत होती, ते अपघात घडत होते, टू व्हीलरवाल्यांना त्रास होत होता आणि बरेच आजारी व्यक्ती असतात त्यांना त्रास खूप व्हायला लागला। त्याच्यामुळे आम्ही आज शिक्षक भाईच्या मदतीने त्या ठिकाणी खडी कापून घेतलेली आहे, ती तात्पुरती व्यवस्था केलेली आहे। तर महानगरपालिकेने ते लवकर लक्ष देऊन त्या ठिकाणी पक्का रस्ता करावा आणि खड्डे बुजवा अशी महानगरपालिकेला विनंती केली। तुम्ही एक अतिशय चांगलं समाजकार्य केलेलं आहे, त्याबद्दलही तुम्ही काय सांगणार? शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी खड्डे झालेले आहेत। शहरात आता पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे झालेले आहेत, तर कॉर्पोरेशनला पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। तर कॉर्पोरेशनचं म्हणणं असं आहे की ते पावसामुळे पाणी साचल्यामुळे डांबरीकरण शक्य होत नाही, डांबरीकरण केलं की परत निघून जाईल। तर पावसाची जी उघडीप मिळाली, मिळाली 10-12 दिवस उघडीप मिळाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करणार आहे। तसं मी महापौरांना पण जाऊन भेटलेलो आहे। महापौर साहेबांचं पण म्हणणं आहे आम्ही तिथे खड्डे जे आहेत ते ट्रॅफिक पोलीस आणि त्या कॉर्डिनेशननुसार ते खड्डे बुजवण्याचं काम करणार। तर पाऊस थोडंसं उघडण्याची वाट पाहत आहे, उघडल्यानंतर नक्कीच काम चालू आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।